नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. दीपावली सणाला प्रारंभ झाल्यानं सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण. आकाश कंदिलांमुळे सर्व वातावरण बनलं प्रकाशमय. शिंदे फडणवीस पवार युती सरकारनं ऐन दिवाळी सणामध्ये 100 रुपयात 5 वस्तू देऊन नागरिकांची दिवाळी केली गोड. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण बहादूर शेख नाका येथे पडलेल्या पुलाचं पुढे काय झालं याचं उत्तर आजही गुलदस्त्यातच. आणि मानेस इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित प्रदर्शनाचं माजी मंत्री रवींद्र माने यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रविवारी पहाटे अभ्यंग स्नान, काकड आरती आणि फटाक्यांच्या आतषबाजीत सुरू झालेल्या दीपावली सणामुळे सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचं वातावरण पसरलं आहे. रावणाचा वध करून प्रभू श्री रामचंद्र माता सीतेसह अयोध्येला परतले होते आणि त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरी आकाशकंदील आणि दीप लावून सजवण्यात आली होती. आणि याच दिवसापासून सर्वत्र दीपावलीचा सण साजरा करण्यास सुरुवात झाली आणि आजही ती परंपरा कायम सुरूच आहे. आज की ये रात करे दूर अंधेरा, दीप जले ऐसे लगे जैसे सवेरा. प्यार की सौगातें हूँ, तारों की बारातें हूँ, दूरी की नवातें हूँ, बस मुलाकातें हूँ. सबको यही देती संदेशा. दीपावली गली गली बन के खुशी छाई रे, रोशनी की चादर ओढ़े दीपावली आई रे. दीपावली गली गली बन के खुशी छाई रे, रोशनी की चादर ओढ़े दीपावली आई रे. वसुबारसेपासून दिवाळीला सुरुवात होते. त्यानंतर धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा केली जाते. नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, भाऊबीज, पाडवा
असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडून 4 ते 5 दिवस दीपावली सण साजरा केला जातो। से अपने तिलक लगाए आज अपने भाग हम सवारे। हमसे धन की देवी रूठे ना कभी, डोर सुख चैन की टूटे ना कभी। सबको यही देती संदेशा, घरे घरे मन खुशी से माते जी चतुर्दिके आलो घरे दियाली आशे। ए दिवाली चारे पासे बढ़ के खुशी छाई वे, रोशनी दे रंग लगे दिवाली आई वे। दीपावली सणाचा खरा उत्साह दिसून येतो तो ग्रामीण भागात, कारण आजही खेडेगावामध्ये रांगोळी, पणत्या, आकाशकंदील लावून आणि एकमेकांना शुभेच्छा देऊन दीपावलीचा सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असतात। अच्छाई को अब रोशन करे हम, आग में बुराई को जलाए। छोड़े अब नशे की आदतें सभी, अब न हो जुए की चाहते कभी। सबको यही देती संदेशा, दीपावली गली गली के भी खुशी लावी रे, अजवाळानी चादर ओढी दीपावली आवी रे। पालकमंत्री नामदार उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आदींनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। सर्वसामान्य नागरिकांची यंदाची दिवाळी आनंदात जावी म्हणून महाराष्ट्र सरकारने राज्यातील सुमारे 1,58,33,000 रेशन कार्ड धारकांना 100 रुपयात शिधा देण्याचं जाहीर केलं आहे। गेल्या वर्षी सुरू झालेल्या 100 रुपयात आनंदाचा शिधा यंदाही सुरूच ठेवण्यात आल्यानं रत्नागिरी जिल्ह्यातील 2,53,000 लाभार्थींना याचा लाभ मिळणार आहे। दीपावली 2023च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आनंदाच्या शिधा संचामध्ये साखर, चणा डाळ, पोहे, खाद्यतेल, रवा, मैदा या वस्तू 100 रुपयात देण्याचा निर्णय जाहीर केला आहे।
14 नोव्हेंबर अखेर रत्नागिरी जिल्ह्यात 60% कार्डधारकांना मोफत शिधा वाटप करण्यात आलं आहे, तर 4 रेशन दुकानांमध्ये 100% शिधा वाटप झाला असल्याचं पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलं आहे. सुमारे 20 दिवसांपूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण बहादूर शेख नाका येथे असलेल्या पुलाचा काही भाग कोसळल्यानं हाहाकार माजला होता. परंतु त्याचं पुढे काय झालं याचं उत्तर मात्र आज तरी कुणाकडेही नसल्याचं बोललं जात आहे. हा पूल कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नामदार उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम आदी नेते आणि अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. पूल पडल्यानंतर चिपळूण भागातील ग्रामस्थ आणि विशेष करून सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले होते आणि त्यांनी गांधीगिरी करून ठेकेदार, अभियंते आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आश्वासन दिल्यानुसार मुंबई आणि दिल्ली येथील 3 सदस्य तज्ञ अभियंते आणि अधिकाऱ्यांनी कोसळलेल्या पुलाची पाहणी केली. परंतु त्याला आज 10 दिवस झाले तरी पुढे काय झालं हे समजू न शकल्यामुळे नागरिकात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. चिपळूण येथील पूल कोसळल्यानंतर यातून महामार्ग बांधकाम विभागाने काही धडा किंवा बोध घेतला आहे की नाही हे आज तरी कोणालाच समजलेलं नाही. समिती येऊन गेली, परंतु त्यांनी पाहणी करून कोणावर ठपका ठेवला त्याचा अहवाल जनतेसाठी जाहीर करायला हवा असं बोललं जात आहे. मुंबई गोवा महामार्ग हा देशातील एक अत्यंत महत्त्वाचा महामार्ग असल्यानं त्याच्या चौपदरीकरणाचं काम वेळेत पूर्ण होणं जरुरीचं होतं. परंतु दुर्दैवाने मात्र आज तरी हे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे हे काम 2024 अखेर तरी पूर्ण होईल का हे सांगणं धाडसाचं होईल.
रत्नागिरी शहरापासून हाकेच्या अंतरावर कुवारबाव येथे असलेल्या मानेज इंटरनॅशनल स्कूल या CBSE बोर्डाच्या शाळेमध्ये विविधांगी विषयांवर आधारित प्रदर्शनाचं उद्घाटन माजी मंत्री रवींद्र माने यांच्या हस्ते करण्यात आलं। माजी मंत्री रवींद्र माने, संस्थेच्या कार्याध्यक्षा नेहा माने, मुख्याध्यापिका सुमन अरोरा आदींनी प्रदर्शनाची पाहणी केली। रवींद्र माने यांनी उपस्थित सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देत शाळेच्या कार्याचं कौतुक केलं। Development of the school is not only depend upon the strength of the student, it also depends upon the quality of the student. And I hear happy to say that I look forward for the same now there is a culture of यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। कार्याध्यक्षा नेहा माने यांनी प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। आजचे एक्झिबिशन जे आहे ते बऱ्याच वेळा आम्ही सायन्स एक्झिबिशन म्हणून केलेलं आहे इथे, पण आजचं एक्झिबिशन आहे वेगळं आहे की त्याच्यात सगळेच विषय अंतर्भूत केलेले आहेत आणि नर्सरीपासून तर 12वीपर्यंत 12th स्टँडर्डपर्यंत एक्झिबिशन आहे आणि सर्व समावेशक आहे। शाळेतल्या आमच्या शाळेमध्ये जे उपक्रम राबवले जातात त्याच्या संदर्भात पालकांना माहिती व्हावी आणि इथल्या पूर्ण नातेवाईकांना त्यांच्या किंवा लोकांना माहिती व्हावी याच्यासाठी एक्झिबिशन आहे आणि शाळेअंतर्गत भरवलेलं आहे। काही वेळा आमचे प्रोजेक्ट जिल्ह्याला किंवा राज्याला पण गेलेले आहेत आमच्या संस्थेच्या माध्यमातून, ज्या आमच्या इतर हायस्कूल आणि आहेत त्याच्यातून।
आमचा त्या दृष्टीने पुढे प्रयत्न राहील. इथला मानेज इंटरनॅशनल स्कूलचा प्रोजेक्टसुद्धा जिल्हा स्तरावरती त्याला बक्षीस मिळालेलं आहे. यापूर्वी जेव्हा आपलं जिल्हा स्तरावरती विज्ञान प्रदर्शन होतं त्याच्यात बक्षीस मिळालेलं आहे आणि पुढेसुद्धा आमचा राज्य किंवा नॅशनल स्तरावरती प्रोजेक्ट नेण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील. विद्यार्थ्यांनी तयार केलेली चित्र, वस्तू, पाककृती, पौष्टिक अन्न पदार्थांचं सादरीकरण केलं. प्रदर्शन, पाककला, अन्य पदार्थ, सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी खूप परिश्रम घेतले. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. दीपावली सणाला प्रारंभ झाल्यानं सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण. आकाश कंदिलामुळे सर्व वातावरण बनलं प्रकाशमय. शिंदे फडणवीस पवार युती सरकारनं ऐन दिवाळी सणामध्ये 100 रुपयात 5 वस्तू देऊन नागरिकांची दिवाळी केली गोड. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण बहादूर शेठ नाका येथे पडलेल्या पुलाचं पुढे काय झालं याचं उत्तर आजही गुलदस्त्यातच. आणि मानेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित प्रदर्शनाचं माजी मंत्री रवींद्र माने यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.